माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर। निश्चित ही घटना जी आहे ती छगन भुजबळ यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर पवन करवर जे ओबीसीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती की छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की ओबीसी कार्यकर्त्या ओबीसी समाजाचा मराठा समाजाचा लढा जो आहे तो ओबीसी विरोधात नाहीये, सरकार विरोधात आहे। आणि या घटनेचं समर्थन जे आहे ते पवन करवर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं होतं। आणि त्यानंतर जे आहे ते काही ओबीसी कार्यकर्त्यांनी पवन करवर त्याच्या अंगावर जे आहे ते वंगण टाकून घोषणाबाजी केली होती। त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो ओबीसी समाजातील अंतर्गत वाद जो आहे तो समोर येतोय। त्या घटनेनंतर पवन करवर यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। आणि या घटनेनंतर मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी पवन करवर यांचा दुग्ध अभिषेक करत या घटनेचं जे आहे ते निषेध नोंदवलेला आहे। आणि ही सगळी घटना जी आहे ती आता गंगाखेड मधून समोर येते। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धनगर मराठा समाजाचा कधीही वाद होऊ नये म्हणून पवन भाऊ करवर यांनी प्रयत्न केला आणि काही दलाल लोकांनी पवन करवर भाऊवर आज जो हल्ला केला, शाई फेक केली, म्हणून सकल मराठा समाजातर्फे पवन भाऊवर आज दुग्धाभिषेक करून आम्ही त्यांना दुग्धाभिषेक करत आहे। पवन भाऊ, तुम्ही जे ही इडा उचललेला आहे मराठा ओबीसी वाद होऊ नये, मराठा धनगर वाद होऊ नये, याचाच अखंड पुढे चालत राहावं। आणि लवकरच गोकुळनगर चौकात निर्मल सोसायटीत पवन भाऊचा सत्कार करतोय। कुणाच्यात हिंमत आहे पवन भाऊचा तिथं आडवा शाय टाका, या तारीख वेळ काळ ठरवू। पवन भाऊ सारख्या सच्च्या माणसावरती जर तुम्ही हल्ला करत असाल तुमचा निषेध करतो। आणि पवन भाऊ सारख्या कार्यकर्त्याच्या आपली दुग्ध कधी जाती जातीमध्ये विष पेरत नाही आणि विष पेरलं तर तुम्हाला सांगतो मिटवण्याचं काम करता। म्हणून मराठा समाजाचा एक बांधव म्हणून कर्तव्य समजतो, तुमचा दुधाने आम्ही अभिषेक करतो। असंच तुम्ही मराठा ओबीसी मराठा धनगर वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करावं, एवढं मी बोलून थांबतो।